नमस्कार, मी सुनीता शरद लोणारे, प्रभाग क्रमांक 5, भारतीय जनता पार्टी पक्षाकडून नगरसेविका म्हणून मी निवडून आली आहे. त्याबद्दल सर्व प्रभागातल्या नागरिकांना धन्यवाद. जनतेने माझ्यावर विश्वास ठेवलेला आहे. कारण प्रभागामध्ये स्वच्छता काहीच नाही आहे. मी ज्या नगरात राहते, मी प्रभागात राहते. माझे बाजूचे जे प्रभाग आहे, प्रभागातले नगर आहे, त्यामध्ये पाण्याची स्वच्छता नाही आहे, नाली स्वच्छ नाही आहे, रस्ते नाही आहे व्यवस्थित, लाईट्स नाही आहे. आणि नगरातला प्रत्येक व्यक्ती मला सांगतो की आमच्या नगरात कुठलाही नगरसेवक येऊन बघितला नाही आहे. त्यांनी सांगितलेलं आहे मला की मॅडम, आपल्या नगराची स्वच्छता तुम्हालाच करावं लागते. आपल्या वार्ड मधील 2 ते 3 समस्या कोणत्या आहेत ज्या आता अजिबात दुर्लक्षित करता येणार नाही? माझ्या तर पहिल्या समस्या आहे नाली, रस्ते, पाणी, लाईट. पहिल्या 6 महिन्यात असे कोणते काम होईल ज्याचा थेट फायदा जनतेला जाणवेल? पहिले तर असे कामं होईल सर की रस्ता, नाली, लाईट आणि अभ्यासिका पाहिजे म्हणतात मुलांसाठी. रस्ते, पाणी, नाली, स्वच्छता यापैकी आपली पहिली प्राधान्यक्रमाची बाब कोणती असेल आपल्या प्रभागात? जे म्हातारे गृहस्थ आहे, जे असे रस्त्यावर कुठेही बसतात, त्यांच्यासाठी छोटासा बगीचा काढून तिथे छान छान असे खेळणे मुलांसाठी, त्यांच्यासाठी चेअर्स असे लावेल. मागील कार्यकाळात जी कामे अपूर्ण राहिली ती पूर्ण करण्यासाठी आपली काय रणनीती असेल? माझी रणनीती असे असेल की माझ्याकडून जेवढंही असे होईल निधीनुसार महानगरपालिकेच्या, त्यानुसार मी ते कुठलंही काम करायला तयार राहील. वार्ड विकासात भ्रष्टाचार आणि निष्काळजीपणा रोखण्यासाठी आपण कोणते ठोस पावले उचलणार? मी एक तर जे लोक आधी ठेक्यामध्ये कामं घेत होते, ते असं झाले होते की काही ठेक्यामध्ये कामामध्ये असं थोडासा भ्रष्टाचार चालू होता, त्यामुळे ते कामं रुकले आणि ते स्वच्छताही मागे राहिली. 5 वर्षानंतर आपण आपल्या वार्डाला कोणत्या ओळखीने पाहू इच्छिता? मी माझ्या वार्डाला एक छान सुंदरसा वार्ड असं. आपल्या पक्षाची वार्ड विकासात कशी साथ असेल आणि गरज पडल्यास आपण पक्षीय राजकारणापेक्षा वर उठून काम कराल का? बर, मी करेल. शेवटी वार्डवासियांना दिलेले आपले एक ठाम वचन आणि त्यासाठी आपला संदेश काय आहे? माझा हाच संदेश आहे की जसे मला हा प्रभागातून तुम्ही निवडून आणलेले आहे, मी तुमच्यासाठी रात्रंदिवस मेहनत करेल आणि तुमच्यासाठी जनतेची सेवा करायसाठीच मी स्तंभ राहील.